हॅलो, नमस्कार. आज आपण किचनऐवजी बाहेर सुरुवात करतोय व्हिडिओची. तर आज मस्त असा आपण काढा करणार आहोत. सोक्षाची तब्येत नाहीये बरी. सो एक छोटंसं असं चाटण होम रेमेडी करणार आहोत आपण. आणि आपल्याकडे आहे अडुळसा आणि अडुळसा, तुळस आणि मध यापासून एक आपण चाटण करणार आहोत सोक्षासाठी. चला तर बघूया. तुळशीचं पिकलेलं पान हा अडुळसा आहे आणि गावाकडं अ, हा जो अडुळसा आहे तो प्रत्येक घराच्या कुंपणाला असतोच असतो. कारण ही आहे औषधी वनस्पती. सो ती आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे. आणि तो तुम्ही बघू शकता आम्ही फागलं म्हणजेच करटुलं याचा कंद गेल्या वर्षी लावला होता तो. आणि त्याला अजिबात फूट फुटली नव्हती किंवा तो जगलाच नाही असं आम्हाला वाटलं. आणि या वर्षी अचानक आम्हाला लक्षात आलं की इथं रान काढताना लक्षात आलं की तो करटुल्याचा जो कंद आम्ही गेल्या वर्षी लावला होता तो यंदा जगलाय. म्हणजे 1 वर्षाची त्याने नॅप घेतलेली आहे आणि 1 वर्षाने तो असा बाहेर आला आणि तो छानसा जगलाय. अशाच अनेक रानभाज्या आम्ही घराच्या आजूबाजूला लावल्यात. ही आहे कुरडूची भाजी. आमच्या एका शेतात ही प्रचंड प्रमाणात उगवते. आम्ही तण म्हणूनच काढून टाकतो ही. तर म्हटलं शेतात जायला लागतं भाजीसाठी, तर आपल्या इथं आणून लावूया. गेल्या वर्षी आम्ही लावली होती आणि यावर्षीही लावली आहे. आणि भाजी तर होतं असं की सीझनल आहे. तुम्ही वर्षभर या झाडांना पाणी दिलं तरी त्या जगत नाहीत भाज्या. त्या आपोआपच वाळतात, संपतात आणि नेक्स्ट इयर त्याच ठिकाणी त्या पुन्हा रुजून येतात. तर उन्हाळ्यात या येत नाही. सो पावसाळ्यापुरत्या आम्ही या लावलेल्या आहेत. तर सौक्षानं सुद्धा माझ्यासारखी साडी घातली. हौस. तुळशीची पानं बघू. तर तुळस आहे आपली. तुळशीची पानं घेऊया. एक डहाळी घेतली मी. ही आहे आपली पात, गवती चहा. आणि हे सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. त्याला शुगर असं स्थानिकांनी नाव दिलेलं आहे. ज्यांना तुम्हाला मधुमेह किंवा शुगर आहे ते लोक याचं सेवन करतात. अडुळशीचं पान आणि तुळशीचं पान यांचा एक चाटण आपल्याला तयार करायचा आहे सोक्षासाठी. सोक्ष आज वेगळ्याच मूडमध्ये आहे, आजारी आहे. तर ऊन पाऊस सध्या चालू आहे. दुपारचं ऊन पडतं, थोडा वेळ पाऊस. तर या दिवसात आजारी पडण्याचं प्रमाण बऱ्याच जास्त असतं मुलांचं. आणि हा काढा अगदी फक्त खोकला सर्दी यासाठी नाही हे चाटण. तर एरवी तुम्ही यूज करू शकता या दिवसात. घसा खोकत असेल किंवा थोडेसे जरी कणकण वगैरे वाटत असेल तर हे त्यासाठी उपयोगी आहे. तर हे कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते, चला. तर मी इथं ठेवली आहे जाळी. आणि खरतरीत पहिला इंगळांवर असं म्हणजे इंगळ म्हणजे निखाऱ्यांवर हे असं तापवलं जायचं. तर मी जाळी ठेवली आहे मला सोपं जावं म्हणून. त्यावर आपल्याला हे पान असं थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. गरम यासाठी की यातला जो आपल्याला रस काढायचा आहे तो हाताने चोळून काढायचा आहे. हे असं पान नरम झालं की त्यातला रस पटकन निघेल. तर पान आपलं असं मऊस झालेलं आहे. त्यातून फक्त 2 ते 4 थेंब निघाले तरी खूप असतं. तर आपल्याला हे असं देठ काढून त्याचं पान करायचंय बाजूला. आणि तर यातून एकच थेंब पडलेला आहे. अजून थोडंसं निघतंय का बघते. त्यानंतर आहे तुळशीचं पान. हे पण थोडंसं किंचित नरम करून घेऊ. हम्म. तर पिलूसाठी इतकेसाठी करायचं असो इतकं जो पुरेसा आहे. तुळशीचा रस आणि अडुळशाच्या एका पानाचा रस तो
हा जो मध आहे हा घरगुती आहे, म्हणजे रानातला आहे आणि एवढंसच मिळालं होतं. सो औषधाच्या काचेच्या बाटली स्वच्छ धुवून कोरडी करून त्यात आम्ही हा ठेवलेला आहे आणि एका वेळेपुरतं हे साठण आहे. तो एवढं पिलूसाठी पुरेसा आहे. हे थोडस साठण आपण एक जीव करून घेऊ. हम्म परफेक्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर नेहमी रानभाज्यांबाबतीत एक सूचना देत असते की तुम्ही भाज्या जर व्हिडिओ बघून काढत असाल किंवा बनवत असाल तर ते तुम्ही गुणवंत माणसांना दाखवूनच खा. तसंच या रेमेडीजच्या बाबतीत सुद्धा असतं. बऱ्याचदा आपण युट्यूबवर सर्च करतो पित्त जळजळ बाबतीत होम रेमेडीज आणि ते ट्राय करतो आणि त्याचे परिणाम भलतेच होतात. तर कसं असतं, एखादा पदार्थ प्रत्येक माणसाला तो पचेल असं नाही. उदाहरणार्थ दूध न पचणारी माणसं असतात, जसे की आमच्या सोक्षाला दूध डायजेस्ट होत नाही, इस्ट असलेले पदार्थ डायजेस्ट होत नाही. अशाच बऱ्याच प्रकारच्या ॲलर्जीज लोकांना असू शकतात. सो होम रेमेडीज तुम्ही जर व्हिडिओ बघून करत असाल तर खात्री करा की त्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी नाही आहे आणि मगच तुम्ही करू शकता ट्राय. बाकी हे जे आहे ते आम्ही घरगुती अगदी रोजचं वापरतो आणि यात ॲलर्जी न होणारेच इन्ग्रेडियंट आपण यूज केलेले आहेत. सो हे तुम्ही करू शकता. कसं लागतंय पेल्या?